चंद्रकांत पाटलांच्या गेल्या काही दिवसातल्या वक्तव्यामुळे गरमागरम चर्चा रंगते। पाटील कहना क्या चाहते हो असं विचारण्याची आता वेळ आली आहे। बरं, चंद्रकांत पाटलांनी नीट पेपर फुटीवरून पहिल्यांदाच केलेलं हे वक्तव्य नाही आहे, तर नीट आंदोलन सुरू झाल्यापासून चंद्रकांत पाटलांच्या 2-3 वक्तव्यांनी खळबळ उडवून दिली आहे। बऱ्याच वेळा बोलताना चंद्रकांत पाटील हे क्लीन बोल्ड का होतात आपण पाहूयात। दगड फेकून मारावा तशी ही चंद्रकांत पाटलांची दगडांवरची वक्तव्य गेल्या काही दिवसात खड्यांसारखी टोचतात। यावरून राज्यभरात विरोधकांनी पाटलांची जी काही फिरकी घेणं सुरू केलंय ते पाहता कसं काय पाटील बरं हाय का असं म्हणायची वेळ आली आहे। दिल्लीत आंदोलन झालं आणि त्यात विद्यार्थ्यांनी दगडफेक केली आणि या सगळ्या आंदोलनात चंद्रकांत पाटलांना त्यांच्या चष्म्यातून काय दिसलं तर विद्यार्थ्यांच्या हातातले दगड आणि त्यावरचे विद्यार्थ्यांचे फिंगरप्रिंट म्हणजे ठसे हो। आणि या फिंगरप्रिंटची लिंक करता येणारा आधार कार्ड। चंद्रकांत पाटलांनी हा भन्नाट शोध लावला आणि मग विरोधकांनी चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचेच फिंगरप्रिंट्स बघायचं ठरवलं की ज्याच्यामध्ये जे जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असं एक पोलिसांनी अनालिसिस केलंय। तिथे पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील। या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना या वर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा आणि त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का, व्हाईस चान्सलर, याचा शोध घेणं गरजेचं आहे। कारण इतका मोठा शोध आतापर्यंत कोणी लागला नव्हता की दगडावरच्या हातांचे ठसे बरं का घेऊन ते आधार कार्डला लिंक करायचे। ते ज्यांनी आधार कार्डची निर्माण केलं ते नंदन निलकणी जे आहेत तर ते 2 दिवस कोमात गेले हा नवीन शोध ऐकून। त्यांना सुचत नाहीये काय करावं, मला कसं नाही समजत। आमच्या काळामध्ये आम्ही त्यावेळेला लहान असताना आमचे आई वडील सांगायचे डोक्याला रात्री झोपताना तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते। एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली। प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो। आणि हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री। काय बोलतोय आपण, काय चाललंय, जग कुठे चाललंय, आपण काय बोलतो, आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार। कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत। कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे। तिथेही काही नाही झालं, तिथेही काही नाही झालं। आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर जेनझींचा पारा सणकणार की नाही सणकणार, चढणार की नाही चढणार, की ही अशी माणसं आमच्या नशिबी आणून तुम्ही ठेवली आहेत। चंद्रकांत पाटलांच्या दगड, फिंगरप्रिंट्स आणि आधारवरून सुरू झालेला हा गदारोळ संपतो न संपतो तोच त्यांनी आणखी एक विधान करून टाकलाय। तर हे तर नक्कीच आहे की ह्या माणसाला काहीतरी दैवी शक्ती मिळाली आहे। तर एका माणसामध्ये इतके गुण कधीच नसतात। म्हणजे तो संघटकीय असतो, तो राज्यकर्ताही असतो, तो मित्रही असतो, तो वाचतोही प्रचंड, तो लिहितोही प्रचंड, तो कुटुंबवत्सल आहे,
आपल्या एक एक कुटुंब सदस्याच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना लक्षात ठेवून तो अभिनंदन सांत्वन करत असतो. नाही, चंद्रकांत दादा आसारामचे कदाचित चेले असावे म्हणून त्याला अंतर्ज्ञान होत असावा, किंवा राम रहीमचे चेले झाले असावे. पृथ्वीवर कलियुगामध्ये कोणामध्ये दैवी शक्ती आहे हे, किंवा त्यांनी बाबा रामदेवकडून किंवा ते बागेश्वरकडून वगैरे काही कला शिकली असावी म्हणून त्यांना या प्रकारचा अंतर्ज्ञान झाला असेल, म्हणून अशा प्रकारची गोष्ट त्यांनी केली. देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे लोकनेते आहेत. देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास गाडा अतिशय समर्थपणे पुढे चालतोय. महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी आहेत आणि देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होतोय या संदर्भानं ते वक्तव्य होतं. विनाकारण चंद्रकांत दादांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नये एवढंच मला सांगायचं. बरं, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून गदारोळ व्हायची ही काही पहिलीच वेळ नाही. नीट पेपर फुटीवरून देशात रोष वाढत असताना चंद्रकांत पाटलांना आठवला तो आंबा आणि फाशी. तुमचा हेतू कळलेला आहे. तुमचा हेतू जर हा असेल की ह्या देशामध्ये पेपर फुटू नयेत तर ते फुटूच नाहीत ना. पण एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना. आंबा चोरला तर त्याची समज देणं असते, मग आणखीन काही चोरलं तर त्याची शिक्षा किती ठरलेली असते. प्रत्येक गोष्टीची फाशी असं नसतं ना. चंद्रकांत पाटलांच्या या विधानानंतर काँग्रेस आणि मनसेनं चांगलाच संताप व्यक्त केला होता. चंद्रकांत पाटील, आंबा चोरीला गेला तर दुसरा विकत घेता येतो, पण पेपर फुटीमुळे उद्ध्वस्त झालेलं विद्यार्थ्यांचं भविष्य कोणत्या बाजारात मिळतं हो? आयुष्य संपवलेल्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना नवीन लेकरू कुठल्या बाजारात मिळणार, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केला होता. तर 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू यांना आंबा चोरल्यासारखा वाटतो का, असा सवाल मनसेनं केला होता. त्याही आधी 2019 मध्ये भारतानं अवकाशात केलेल्या एका जबरदस्त कामगिरीबद्दल चंद्रकांत पाटलांनी भलतंच विधान करून टाकलं होतं. मार्च 2019 मध्ये मिशन शक्ती अंतर्गत भारताने पहिल्यांदाच अंतराळात उपग्रह नष्ट करण्याची क्षमता सिद्ध केली होती. त्यावेळी खुद्द पंतप्रधान मोदींनी भारताच्या या यशस्वी कामगिरीची माहिती दिली होती. भारताच्या अवकाशातल्या या कामगिरीबद्दल चंद्रकांत पाटलांचं रॉकेट मात्र भलत्याच दिशेने झेपावलं. भारतानं पाकिस्तान आणि चीनचा उपग्रह पाडल्याचं म्हणत चंद्रकांत पाटील क्लीन बोल्ड झाले होते. अशा प्रकारच्या सारख्या मोठी घोषणा केली ना आता मोदींनी. सॅटेलाइट पाडण्याची क्षमता जगात फक्त 2 देशांकडे होती, एक आहे अमेरिका आणि एक जर्मनी. आज आपली क्षमता ती आहे सिद्ध झालं का आपण एक सॅटेलाइट पाडलं. तर कोणाचं पाडलं हे थोड्याने कळेल, पाकिस्तानचं होतं का चायनाचं होतं, पण ते पाडण्याची क्षमता आपली निर्माण झाली. दिस इज अ बिग न्यूज आणि ती टीव्हीवर अनाउन्स झाली. चंद्रकांत पाटलांनी नीट पेपर फुटीवरून देशभरात रोष असताना त्याबद्दल आंबा, फाशी, दगड, ठसे आणि आधार लिंक बद्दल बोलणं म्हणजे भाजपसाठी सेल्फ गोल ठरलाय. त्याहूनही महत्वाचं म्हणजे उच्च आणि तंत्र शिक्षण अशी खाती असताना शिक्षण क्षेत्राबद्दल ही वक्तव्य शोभतात का हो, याचा विचारही चंद्रकांत पाटील तुम्हालाच करावा लागेल. आणि नेहमी आपलीच विकेट का जाते याचा विचारही आवर्जून कराच. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.